काँग्रेसचे माजी आमदार जितेश शांतापूरकर यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। आपल्यासोबत जितेश शांतापूरकर आपण बातचीत करणार आहोत। अनेक दिवसांपासून चर्चा होती की तुम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश कराल। ज्यावेळेस अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला होता तेव्हापासूनच खरं म्हटलं जात होतं की आणखी एक काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये येईल, ते तुमचं नाव घेतलं जात होतं आणि आता तुम्ही आज पक्षप्रवेश केलाय, काय प्रतिक्रिया? आज मी अधिकृतरित्या भाजपमध्ये मी प्रवेश केलेला आहे। माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे। एक नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी हा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे आणि भविष्यात निश्चितपणे माझ्या मतदारसंघाचा विकास या महायुतीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने होणार आहे ही माझी प्रामाणिक भावना होती। आणि एका बाजूला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे आमचे पारिवारिक रिलेशनशिप तर होतेच, त्यासह महाराष्ट्रात आज जे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। मी हे मागच्या काळात गेल्या 2-2.5 वर्षापासून मी हे पाहत आहे की हे सरकार विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली पावलं अशी उचलत आहे। इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय वेगाने वाढत आहे। हे सर्व पाहून मी त्या ठिकाणी आनंदाने हा निर्णय घेतलेला आहे। अशोकराव चव्हाण जे आहेत ते आपला पक्षप्रवेश होत असताना म्हटले, मी ज्यावेळेस पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर गेल्या 6-7 महिन्यांमध्ये तुम्हाला कठोर अनुभव आले, त्याविषयी काय सांगाल? कारण की काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार जो आहे तो तुमचं नाव घेतलं जातं। निश्चितच, पण आता आज मी नव्याने वाटचाल धरली तर मी त्या खोलात काय जाऊ इच्छित नाही, पण चुकीचे स्टेटमेंट्स हे वारंवार येत होते। बैठकीला न बोलणे मुंबईच्या अशा ठिकाणी असे काही प्रसंग वारंवार समोर येत होते आणि ह्या सर्व गोष्टीला मी कंटाळलो आणि म्हटलं की आपण नव्याने वाटचाल चालू करणं गरजेचं आहे। लोकांचा आपल्यावर विश्वास आहे, तो संपादन करून लोकांना एक नवीन आपल्याला सुरुवात करून लोकांना काही चांगलं आपल्याला विकास काम देण्याची आपल्याला गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार केला आहे। जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली अधिवेशनामध्ये त्यावेळेस काँग्रेसची काही मतं फुटली होती आणि त्या मतांच्या फुटण्याच्यामध्ये तुमचं देखील नाव घेतलं जात होतं, तुमच्यावरती देखील टीका केली जात होती, तरी देखील तुम्ही शांत होतात। मी म्हणतो ना, मी वारंवार त्याचं एक्सप्लेनेशन मी मीडियाच्या माध्यमातून दिलं, मी तेव्हाही सांगितलं आणि ह्याच काही कारणं आहेत की जे चुकीचे स्टेटमेंट्स वारंवार दिले गेले होते, जो अविश्वास दर्शवला जात होता, हीच कारणं आहेत की ज्यामुळे आपण पक्षप्रवेश करण्याचा आपण निर्णय घेतला की आपल्याला चांगलं काम करण्यासाठी जे ग्राउंड लागतं ते आपल्याला कुठेतरी पुढे स्टेटमेंट्समुळे कुठेतरी कमतरता वाटत होती। म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार जे आहेत ते काँग्रेसचे खासदार जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून आले होते। फडणवीस साहेब देखील असं म्हटलेले आहेत की आगामी विधानसभेमध्ये नांदेडमध्ये आपलं चांगलं वर्चस्व वाढेल, आपल्याला चांगलं वातावरण आहे। कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काम करणार आहात? कारण की महाविकास आघाडीला नांदेडमध्ये चांगलं यश मिळालं होतं। लोकसभेचं वातावरण जे होतं ते आज विधानसभेला राहिलंच असं बिलकुल नाही आणि चांगलं वातावरण आज महायुती आणि भाजप सरकारला आहे, तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो। आणि येणारी सरकार हे भाजप आणि महायुतीचंच आहे आणि त्यामुळे लोकांचं आज तुम्ही पाहाल सर्वे कराल तर लोकांमध्ये आज निश्चितपणे देशामध्ये आज नरेंद्रजी मोदी साहेब ज्या पद्धतीने काम करीत आहेत देशाच्या विकासासाठी, अमित शहा यांचंसुद्धा जे काम चालू आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काम चालू आहे आणि निश्चितपणे यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं सरकार काम करून भविष्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। ज्या पद्धतीने राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं काम चाललेलं आहे, आगामी विधानसभेमध्ये देखील आमचंच सरकार येईल अशी प्रतिक्रिया जी आहे ते जितेश शांतापूरकर यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन सचिनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।